ओबीसी आरक्षण संपलं असे म्हणत लातूर जिल्ह्याच्या वांगदरी येथील भरत महादेव कराड या 35 वर्षीय इस्मानं आत्महत्या केलेली आहे आणि त्या आत्महत्येनंतर आता आज आपण सध्या वांगदरी या गावामध्ये आहोत आणि इथे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सांगा, भरत कराड यांनी आत्महत्या केलेली आहे, तुम्ही त्यांचे ग्रामस्थ आहात, काही तुमच्याशी बोलणं झालं होतं का? आणि त्यांनी जे चिंता व्यक्त केलेली आरक्षण संपलं त्याच्यात किती तथ्य वाटतं? भरत कराड हा ओबीसी चळवळीतला एक कार्यकर्ता होता आमच्या गावातला. प्रत्येक आंदोलनामध्ये कुठल्याही ओबीसीच्या सगळ्या प्रकरणामध्ये तो अग्रेसर होता आणि तो पुण्याला बी काम करत होता आणि त्याला 1-2-3 गुंठे जमीन आहे आणि तो आता गावाकडे आल्यानंतर माझा मित्रच होता तो आणि त्याने एकच डोक्यामध्ये धरलं होतं की आता आपलं ओबीसीचं आरक्षण संपलं, हा हैदराबाद गॅजेट मराठा समाजाला ओबीसी टाकण्याचा जो हे आहे त्या रद्द करावा, त्याच्यासाठी तो रात्रंदिवस ओबीसी कार्यकर्त्यांसोबत फिरत होता. आणि काल आल्याच्या नंतर इथं त्यानं मित्रांना पण सांगितलं, घरच्यांना पण बोलत होता. तो त्याला 3 मुली. तुमच्याशी काही बोलणं झालं होतं? माझ्याशी काही झालं नव्हतं, मी बाहेर असतो थोडं. आणि त्या दुसऱ्या मित्रांना विचारलं मी, ते त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार होता की हा GR जो आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा, हा GR रद्द व्हावा, त्यासाठी तो झगडत होता. त्याचे 3 मुली आणि 1 मुलगा आहे आणि आई वडील वयस्कर आहेत, रोजी रोजगार करून जगणारं कुटुंब आहे. त्यामुळं त्याला न्याय मिळावा ही सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे शासनाला. आपल्यासोबत आणखीन काही ग्रामस्थ आहेत? मी ॲडव्होकेट मनोज कराड, मी लातूरला वकिली व्यवसाय करतो. कराड साहेब, आता हे जी आत्महत्येचं कारण त्यांनी सांगितलं की ओबीसी आरक्षण संपणं, अशी त्यांनी जी चिंता व्यक्त केली भरत कराडनी, याच्यात कितपत तथ्य वाटतं? तुम्ही बाकी तरुणांना काय आव्हान कराल? आपण वकील आहात, एकूणच आता हे हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर खरंच आरक्षण संपणार आहे का? ओबीसी तरुणांना काय आव्हान कराल? सर, ह्याच्यामध्ये काय झालं होतं की एक सामान्य माणूस कसा ह्या आरक्षणाच्या ह्याच्यात ओढला जातो, हे एक उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या भरत कराडचं होईल. साहेब, तो त्याचं स्वतःचा उदरनिर्वाह, त्याला 3 लहान लहान लेकरं, 3 मुली, 1 मुलगा, आणि त्याचा उदरनिर्वाह करत असताना तो ऑटो चालवत होता. ऑटो चालवत असताना तो वांगदरी ते अंबाजोगाई हा एरियात त्याचा ऑटो चालायचा. दरम्यानच्या काळात ही इलेक्शन आली, लोकसभा विधानसभा इलेक्शन आली. त्या काळात मराठा आरक्षण हा विषय एवढा पेटला की ओबीसी आणि मराठा ही दुश्मनी जवळपास निर्माण झाली की कुणी कुणाच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जायना, कुणी कुणाच्या रिक्षात बसना. भरत कराडला हाच अनुभव आला. त्याचा रिक्षा जो चलत होता अंबाजोगाईपर्यंत, त्याच्या रिक्षात विशिष्ट जमातीचे लोक बसना गेले. आणि मग त्याच्यातून हा व्यक्ती, जे की सामान्य, ज्याला आरक्षण वगैरे काही माहित नाही, परंतु हे का घडायला, ह्याच्यातून तो जो ओबीसी आरक्षणात जो ओढला गेला, त्याच्यामुळे त्याला आरक्षण काय, ओबीसी काय हे त्याला कळायला लागलं आणि त्याच्यात तो ओढला गेला. मराठा विरुद्ध ओबीसी अशी दुही ह्या आरक्षणाच्या निमित्ताने निर्माण झाली. ही दुही निर्माण झाली आणि ह्या दुहीमध्ये मग जे काही ओबीसीचा पाठपुरावा करण्याला त्या लोकात हा सामील झाला आणि त्याच्यातून त्याला मग ह्याच्यातलं की मराठा आरक्षण कसं व्हायलंय, कसं ओबीसीत ते मागायला लागलेत वगैरे ह्या गोष्टी झाल्या. आणि मग जरांगे साहेबांनी ज्यावेळेस की घेतलं तर ओबीसीतूनच घेणार हा विषय ज्यावेळेस लागला, त्यावेळेस ओबीसी समाज मग वरचेवर एक होत गेला आणि मग त्याच्यात मग अशी भरत सारखी काही युवक समाविष्ट होत गेले. काय आव्हान काय कराल तुम्ही आता ओबीसी समाज? खरंच म्हणजे ओबीसीचं आरक्षण याच्यामुळे संपणार आहे का? आता भरत ज्या प्रवर्गातून येतात तो NT प्रवर्ग आहे, त्या प्रवर्गाचा एक स्पेसिफिक आरक्षणाचा टक्का ठरलेला आहे. काय एकूणच तुम्ही आव्हान कराल? एकूण कसं आहे, भरत जरी NT प्रवर्गातून येत असलं तर ओबीसी आरक्षण, केंद्रीय आरक्षण मध्ये NT जात ही सुद्धा ओबीसी मध्ये गृहीत धरली जाते. आणि आता ह्या NT प्रवर्गाचे आरक्षण कुणाला म्हणजे घुसता येणार नाही ना? नाही, NT प्रवर्गाच्या आरक्षणात महाराष्ट्रात घुसता येणार नाही. परंतु आता ओबीसी मध्ये जवळपास 352 जाती आहेत. यामध्ये जर ओबीसी समाजाचं किंवा आमचं सुद्धा म्हणणं हे आहे की आमच्या ताटात आहे तेवढं आम्हाला खाऊ द्या, आमच्या ताटातलं घेऊ नका, हा आमचा विषय. परंतु आता ह्या आरक्षणाच्या बाबतीत बरंचसं कन्फ्युजन आहे. काही जण म्हणतात GR फार ठाम ठोक आहे, काही जण म्हणतात की GR मधून काहीच उपलब्ध होणार नाही, अशा ह्याच्या. परंतु काही ओबीसीचे नेते, काही मराठा समाजाचे नेते हे वातावरण हे जातीवादावर नेऊन एवढं पेटवत नेलेले आहेत, ह्याचा परिणाम फार समाजावर वाईट व्हायलेला आहे. का भरत कराडने जे टोकाचं पाऊल उचललं ते इतरांनी उचलू नये म्हणून काय आव्हान करा? माझं म्हणणं असं आहे की हैदराबाद गॅजेट जे लागू झालेलं आहे त्याच्यामध्ये जे कुणबी नोंदी सापडतील, ज्याच्यासाठी की शिंदे समिती नेमलेली आहे कुणबी नोंदी शोधण्यासाठी, त्या कुणबींना ह्या हैदराबाद गॅजेटद्वारे ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण मिळायला लागलेलं आहे. तर ह्या ज्या कुणबी नोंदी आहेत वास्तविक खऱ्या,
त्यांना पहिलंच आरक्षण दिलेलं आहे, ते कुणबी आहेत आहेत. परंतु ज्या नोंदी ओढून ताडून आणि सरसकट तुम्ही मागत आहात हे शक्य नाही. आव्हान काय कराल तर? माझं तरुणांना आव्हान हेच आहे की बाबा ह्या गोष्टी आपण कायदेशीर मार्गाने सोडवलेल्या सगळ्यात चांगल्या. ह्याच्यात सगळ्यात उपाय कोण जर असेल तर कोर्ट आपल्याला निर्णय देणार आहे. कोर्ट खरं खोटं ठरवणार आहे. शासनानं काहीही निर्णय केला तरी कोर्टात तो टिकला पाहिजे. तर आपण आत्महत्यासारख्याचे असे पाऊल न उचलता आपण शासकीय किंवा वैधानिक मार्गाने जावं ही मी तरुणांना आव्हान करतो. वांगदरी गावचे रहिवासी आणखीन काही ग्रामस्थ आहेत. सांगा काका, तुमचं काय म्हणणं आहे एकूण या प्रकरणावर? आता या आमच्या भरत महादेव कराड यांनी जे आत्महत्या केली ओबीसीच्या कारणावरून, तर माझं तरुणांना आव्हान असेल, मोर्चा आंदोलन हे करून कायदेशीर किंवा ओबीसी लढा आपला मोठा उभा करून आपण आपलं आरक्षण टिकवू आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे लिखित आहे ते आपण पूर्ण करून घेऊ. तरुणांनी अशी टोकाची पावलं उचलू नयेत किंवा आत्महत्येसारखे प्रकार करू नयेत. तरुणांनी लढण्याची तयारी ठेवावी, लढून आपलं आरक्षण पूर्ण करून घेऊ अशी माझी विनंती. तर हे जे वांगदरी गावातले ग्रामस्थ ज्यांनी सांगितले की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कुठल्याही ओबीसी समाजातल्या व्यक्तींनी उचलू नये आणि जो काही आपल्याला लढा देतो तो कायदेशीर मार्गाने देऊन आपण ओबीसी समाजाचं आरक्षण टिकू, असं वांगदरी गावातल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर. आपल्यासोबत आणखीन काही ग्रामस्थ आहेत. मामा, तुमचं नाव सांगा आणि कसं बघता ह्या प्रकरणाकडे तुम्ही? कसं बघायचं साहेब, माझं नाव स्वतःचं श्रीराम शामराव कराड, राहणार वांगदरी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. आता भरत कराडनी जी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या फॅमिलीचं तुम्हाला सगळं बॅकग्राऊंड एक तर थोडक्यामध्ये सांगा, आणि भरत कराडने जे टोकाचं पाऊल उचलले तसं इतरांनी उचलू नये म्हणून काय आव्हान करा? आव्हान काय करायचं साहेब, ह्या जीआरचं जी नादी लागलं पोरग, त्या जीआर मध्ये त्याचं जीवन त्यानं संपवून घेतलं. हे त्याच्या डोक्यामध्ये तेच राहिलं. हे जाणे येण्यानं त्याच्या सहवासात त्या ऑटोमध्ये प्रवासी घेऊन जायचं, 4 दिवस त्याच्यावर येऊन इथं लेकरा बाळाली खाऊ घालायचं. त्या दिवशीपासून त्याला अपत्य 3 मुली आहेत, 1 मुलगा आहे. आई वडील मजुरी करून खातात साहेब. वडील भोळासार माणूस आहे साहेब, त्याला काही सुद्धा समजत नाही, किराणा आणायचं समजत नाही, काही नाही. 10 रुपयाची त्याला नोट कळत नाही त्या माणसाला. काही नाही, त्याच्या लेकरा बाळाली सहकार्य करावं, शासनानं मदत द्यावी, एवढीच ग्रामस्थांची ह्याची विनंती आहे गावकऱ्याची. दुसरं काय करायचं? इतर तरुणांना काय आव्हान करा? काय करायचंय आता, हे जे शासनानं काय मान्य करेल त्याच्या मागच आम्हाला जावं लागेल. हे असं काय इलाज, आमच्या काय हातात आहे? आम्ही अर्धच विभाग टोकाचं पाऊल उचलू नये. टोकाचे पाऊल उचलू नये. ही काय चांगलं आहे का घटना? काही ग्रामस्थ आहेत. सांगा काका, तुमचं काय म्हणणं आहे एकूण या प्रकरणावर? आता या आमच्या भरत महादेव कराड यांनी जे आत्महत्या केली ओबीसीच्या कारणावरून, तर माझं तरुणांना आव्हान असेल, मोर्चा आंदोलन हे करून कायदेशीर किंवा ओबीसी लढा आपला मोठा उभा करून आपण आपलं आरक्षण टिकवू आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे लिखित आहे ते आपण पूर्ण करून घेऊ. तरुणांनी अशी टोकाची पावलं उचलू नयेत किंवा आत्महत्येसारखे प्रकार करू नयेत. तरुणांनी लढण्याची तयारी ठेवावी, लढून आपलं आरक्षण पूर्ण करून घेऊ अशी माझी विनंती. तर हे जे वांगदरी गावातले ग्रामस्थ ज्यांनी सांगितले की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कुठल्याही ओबीसी समाजातल्या व्यक्तींनी उचलू नये आणि जो काही आपल्याला लढा देतो तो कायदेशीर मार्गाने देऊन आपण ओबीसी समाजाचं आरक्षण टिकू, असं वांगदरी गावातल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर.